हळूहळू तो सैलावला. त्याला थोपटता थोपटता ती बोलत होती. किल्ल्यात तटावर मी म्हणाले नव्हते का, मला आता मरायला आवडेल असं. ती म्हणाली जवळजवळ त्याच्या कानात. माझी हरकत नाही आहे मरायला, पण मला जगायला सुद्धा आवडेल. मला जगायचंय, आणि तू धीर सोडला नाहीस तर आपण सहज पार पडू यातून. प्रत्येक वादळ कधी ना कधी थांबतंच. वारा शांत होतो, सूर्य उगवतो. सूर्य उगवला की किनारा कुठे आहे ते आपल्याला कळेल. कोळी परत होड्या पाण्यात लोटतील, कोणीतरी आपल्याला पाहिल. आणि एक गोष्ट आपल्या लक्षातच नाही आली, निशा आणि सिद्धार्थ आहेत ना, ते वाट पाहणारच आपली. त्यांच्या लक्षात येणारच आपण हरवलोय ते. ते दोघं करतीलच ना काहीतरी. कौमुदी त्याला उभारी देण्याचा प्रयत्न करत होती. अरुणीलाही ते जाणवलं. त्याला स्वतःची हतबलता जाणवली. स्वतःचाच राग आला. खरं कौमुदीने हतबल व्हायचं आणि त्यांनी तिला आधार द्यायचा. तसंच व्हायला हवं. येस, अरुणी एकदम तरतरी आल्याप्रमाणे म्हणाला. तो विचारच आला नव्हता माझ्या डोक्यात. अगं आपण हरवलो हे लक्षात आलं की सिद्धार्थ अख्खा अलिबाग डोक्यावर घेईल. वडे भजी येईपर्यंत आपण थांबलो असतो ना तर सिद्धार्थसुद्धा आला असता आपल्याबरोबर, ती म्हणाली. या झंझावातातही आपल्याला वडे भजी आठवत आहेत याचं तिला स्वतःलाच आश्चर्य वाटलं. अरुणीला तर वाससुद्धा आठवला वड्यांचा. पोटातला खळगा जाणवला. पण डोक्यातली भूक पोटात दडवत तो म्हणाला, पण मग निशासुद्धा आली असती. आपण चौघे असतो या होडक्यात. काठोकाठ पाण्यानं भरलेलं हे होडकं चौघांच्या वजनाने कधीच बुडालं असतं. बरं झालं वडे भजी येण्याआधीच आपण निघालो ते. हो ना रे. हे वडे आणि भजी खाऊन सिद्धार्थला तर जोर आला असेल ना, ती म्हणाली. वडे भज्यांचा उल्लेख किनाऱ्याशी बांधलेला दोर असल्याप्रमाणे ते दोघे सोडत नव्हते. कौमुदी, डंबो त्या वडे भज्यांची ऑर्डर देऊन किती वेळ झालाय माहिती आहे तुला. ते वडे आणि भजी कधीच पचली असतील. परत भुकेने कळवळला असेल तो. हे बघ आरू, भुकेने कळवळू दे किंवा पोट भरून तरतरीत होऊ दे, दोन्हीपैकी काही झालं तरी शेवटी सिद्धूला आपली आठवण येणार. दॅट इज ट्रू. मग तो काय करेल? आय थिंक तो मिसळची ऑर्डर देईल, अरुणी हसत म्हणाला. बी सिरियस आरू. बघायचा प्रयत्न कर ना त्याला. अशा प्रयत्नांनी आपण एखाद्याला खरोखरच एखादी गोष्ट करायला भाग पाडू शकतो असं म्हणतात. लेट अस थिंक ऑफ दॅट हॉटेल. जिना चढ, कॉरिडॉरमध्ये आपल्या रूममध्ये चल. बघ बघ सिद्धार्थ काय करतोय. ट्राय अरू, ट्राय हार्ड. मनापासून प्रयत्न कर. कौमुदी सांगत होती आणि अरुणी मनापासून प्रयत्न करत होता. न रडण्याचा, हुंदका फुटू न देण्याचा. डोळ्यातले अश्रू थांबवता येणं शक्यच नव्हतं, पण त्याची गरजही नव्हती. आभाळ परत कोसळायला लागलं होतं. पाऊस चापकाच्या सहस्र वाद्या कडाडवत कोसळायला लागला होता. वाऱ्याचा झंझावात किंचित कमी झाला होता, पण लाटांची उंची वाढली होती. त्या रौद्र तांडवात अरुणीचं रडणं एखाद्या डोळसालाही दिसणं शक्य नव्हतं. पण कौमुदी डोळस नव्हती. स्वतःच्या उरात उसळणारं रडू तिच्यापासून कसं लपवायचं त्याला कळत नव्हतं, आणि तेही कौमुदीला कळलं होतं. म्हणून तिने हा खेळ शोधून काढला होता. लाटांचं, नाकातोंडात जाणाऱ्या खाऱ्या पाण्याचं नाविन्य आता संपलं होतं. खरचटलेल्या चुरचुरणाऱ्या शरीराचं कौतुकही संपलं होतं. एकमेकांना घट्ट धरून दोघे बसले होते. ओठ शक्य तेवढे एकमेकांच्या कानाजवळ नेऊन दोघं बोलत होते. ट्राय हार्ड अरुणी. बघ बघ, दिसतायत तुला सिद्धार्थ आणि निशा. येस, अरुणी म्हणाला. सिद्धार्थ अजगरासारखा पडलाय. निशा खिडकीत उभी आहे, बाहेर पाहते. काचांवर पाऊस तडतडतो.
सिद्धार्थ तिला विचारतोय. हां, किती वाजले? 6. निशाने सांगितलं. हो ना, कौमुदी म्हणाली. तरीच मला परत भूक लागली असं सिद्धार्थ म्हणतो. चहाची वेळ झाली, अरुणी म्हणाला. शी, सारखं खाका काय करतोयस रे? मला अरुणी आणि कौमुदीची काळजी वाटते. 3-4 तास झाले त्यांना जाऊन, असं निशा म्हणते. हां, कौमुदी म्हणाली. अगं त्यात काळजी करण्यासारखं काय आहे? आणि अरुणीची काळजी तर कोणीच करू नये. तो समर्थ आहे स्वतःची काळजी घ्यायला. काळजी करायची ती कौमुदीची, अरुणी म्हणाला. हे असं कोण म्हणतंय? कौमुदीने विचारलं. मी, अरुणी उत्तरला. रॉंग, ती म्हणाली. आपण स्वतःचे डायलॉग म्हणायचे नाही आहेत. आपण सिद्धार्थ आणि निशाचे डायलॉग तयार करायचे. टेलिपथीने ते त्यांच्यापर्यंत पोचवायचे. ओके, अरुणी म्हणाला. चल परत सुरू कर, कौमुदी म्हणाली. हे बघ, अरुणीचं जे काही भलं बुरं होईल ना, ते त्याच्या स्वतःच्या कर्माने. कौमुदी बिचारी उगाच सफर होणार त्याच्यामुळे, असं निशा म्हणते. अरुणी, तुझं थिंकिंगच बायस आहे. निशा असं कधीच बोलणार नाही. अगं ती या क्षणी एक्झॅक्टली हे शब्द उच्चारतेय, मी पाहतोय, अरुणी कौमुदीच्या हातावरली पकड घट्ट करत म्हणाला. हे 2 वर्षापूर्वीपर्यंत सगळ्यांना वाटायचं की तू आणि निशा लग्न करणार आहात एकमेकांशी, कौमुदी म्हणाली. हे, आपल्या खेळाला फाटे फोडू नको हा, अरुणी ओरडला. सिद्धार्थ बोलतोय काहीतरी. बघ ऐक, सिद्धार्थ म्हणतोय. खरंय, बिचारी कौमुदी, माणसं कळतच नाहीत तिला. अरुणी तिला इतक्यांदा जन्मांधळी म्हणालाय तरी निघाली त्याच्यासोबत. अरुणी, इट्स नॉट फेअर, कौमुदी ओरडली. दोघांचे डायलॉग तूच म्हणतोयस. अगं मला दिसतायत ते, अरुणी ओरडला. सिद्धार्थ म्हणतोय, जसा काही आंधळा नाहीस हां. वयाच्या 21व्या वर्षापर्यंत याला जे दिसत होतं ते आयुष्यभर दिसत राहणार आहे. याला पुरणार आहे मरेपर्यंत. हा डोळसच राहणार. कधी कळणार या मूर्खाला की हा सुद्धा 100% आंधळा आहे आपल्यासारखाच. शटअप अरुणी, अरुणी शटअप, अरुणीच्या तोंडावर हात ठेवत कौमुदी ओरडली. आंधळा नाहीस तू. तू मूर्ख आहेस, महामूर्ख आहेस. तुझ्यासाठी नाही आले मी माझ्यासाठी आले इथे. कॉज आय लव्ह यू अरू. मूर्खा, मी तुझ्या प्रेमात पडली आहे कधीच. गाढवा, निशाला कळलं ते, तुला नाही कळलं. होडक्यावर फुटलेली लाट नाका तोंडात गेली तरी खोकत खाकरत कौमुदी बोलतच राहिली. हे चूप, अरुणी ओरडला. चूप बस. सिद्धार्थ काय बोलतोय मला ऐकू येत नाहीये. कानोसा घेऊन ऐकल्याप्रमाणे अरुणीने मान ताणली, कान टवकारले. आणि आपण जे बोललो ते शब्द उच्चारलेच गेले नाहीत, अरुणीपर्यंत पोचलेच नाहीत अशा विश्वासाने कौमुदीने विचारलं. हे काय बोलतोय सिद्धार्थ? फोन कर ना, मॅडचॅप. कौमुदीकडे फोन आहे, अरुणीकडे फोन आहे. काढ मोबाईल आणि कर कॉन्टॅक्ट. त्यांची काळजी करण्यासारखं काय आहे, असं सिद्धार्थ म्हणतोय, अरुणी म्हणाला. दिसलं मला, कौमुदी म्हणाली. निशा बटन दाबतीये. मोबाईल बोलतोय. ऑल लाईन्स ऑन धिस रूट आर बिझी, प्लीज कॉल आफ्टर सम टाईम. निशा परत ट्राय करते. ऑल लाइन्स ऑन दिस रूट. निशा परत ट्राय करती. आप जिस नंबर से संपर्क करना चाहते हैं वो इस वक्त उपलब्ध नहीं है, कृपया थोड़ी देर बाद डायल करें. आता सिद्धार्थ त्याच्या मोबाईलवरून सुद्धा प्रयत्न करतोय. तिथेही बीच. कृपया थोड़ी देर बाद डायल करें. दोघंही आता रेस्टलेस होत आहेत. सिद्धार्थ रूममधला फोन उचलतो, खाली ठेवतो, परत फोन उचलतो, नंबर दाबतो. हां, हॅलो, मॅनेजर सावंत आहेत का? हां, मी बोलतोय. हो, मीच. हां, ते मगाशी आमचे 2 मित्र खाली गेले ना, ते दिसत आहेत का कुठे आजूबाजूला?
नाही जेवायला नाही हो. हां बाहेरच गेलेत ते. किल्ल्यात जायचं होतं त्यांना. हां होय. हां प्लीज जरा बघा हां कुठे दिसले तर. अरुणीने सिद्धार्थचं पूर्ण संभाषण सांगितलं. कौमुदी म्हणाली, निशा म्हणतीये इथे बसून काही होणार नाही. बाहेर जाऊन आपण काय करणार असं सिद्धार्थ म्हणाला. आपण किनाऱ्यावर जाऊ, इतर टुरिस्टना विचारू. या पावसात टुरिस्ट कुत्रंसुद्धा नसेल किनाऱ्यावर. कोणीतरी असेल ना रे. कोणी नसलं तर पोलीस चौकी तर असेल ना. चला, त्या आईला अरुणीसारखे मित्र असले ना की भर पावसात छान गरम चहाबरोबर गरमागरम भजी खाणं नसतं माणसाच्या नशिबात. ट्रबल दाय नेम इज अरुणी. कौमुदी हसत म्हणाली. दोघे उठलेत हां आता. कपडे ठाकठीक करतायत. मोबाईल्स, पर्स, छत्र्या वगैरे घेत आहेत. खाली येत आहेत. दोघे आता काउंटरवर आलेत हां. ते काही बोलायच्या आधीच मॅनेजर सावंत उठून उभे राहिलेत. मी मॅनेजर सावंत. कौमुदीला हसू फुटतं. हे सावंतांना ना दमा असणार. त्यांच्या श्वासाला एक असा जडपणा आहे. दूरपर्यंत ऐकू येतो त्यांचा श्वास. पटकन कळतं की हा बुटका जाडसर काळगेला सावंत समोर आहे. कौमुदी, ऐक ना, सिद्धार्थ त्यांना सांगतोय आम्ही बाहेर जातोय. आमचे मित्र कुठे दिसत आहेत का बघतो. सावंत हाताश सुस्कारा टाकतात. दिसतायत का बघतो हे सिद्धार्थच्या तोंडचे शब्द त्यांना कळतच नाहीत. तेवढ्यात बरं का तिथे आपला रिक्षावाला येतो. पार भिजलेला. अंगा खांद्यावरून पाऊस निथळतोय. त्याचं तळं रिसेप्शन लाऊंजमध्ये तयार होतंय. बुटके जाडे काळगेले सावंत श्वास टाकत त्याला विचारतात, तुम्हाला काय पाहिजे. अरुणी सांगतो, हे हा आपला रिक्षावाला. हा इथे कसा आला. याला कसं कळलं आपण इथे उतरलोय ते. कौमुदी, अगं सोपं आहे, ऐक. तो म्हणतोय मी रिक्षावाला. हां गणपत भोईर. 2:30-3च्या सुमारास या हॉटेलसमोरून 2 आंधळ्यांना मी किनाऱ्यावर घेऊन गेलो. आरू, तुला रिक्षावाल्याचं नाव कसं कळलं. शट अप, डोंट डिस्टर्ब. अगं नीट बघ, तुला पण दिसेल सगळं. हे खरंच, कौमुदी म्हणाली. निशा आणि सिद्धार्थ साक्षात्कार झाल्यासारखेच दिसत आहेत. सिद्धार्थने विचारलं, हां तुम्ही कुठे नेलं त्यांना. किनाऱ्यावर. आता कुठे आहेत ते. तिथून ते किल्ल्यावर गेले. मी बोललो होतो त्यांना जाऊ नका. पण आत्ता कुठे आहेत ते. काय माहीत. म्हणजे काय. अहो दिसेनासे झाले ते. म्हणजे कितीतरी वेळ किल्लासुद्धा दिसेनासा झाला होता. मग ते होडक्यातून येताना दिसले. तेव्हाच वीज कोसळली हो. अशी थेट त्यांच्यावरच कोसळल्यासारखी. आणि मग सगळंच दिसेनायचं झालं. तुम्ही पोलिसात कळवलं. सावंत विचारतात. हां त्यांच्या श्वासाचा आवाज आता खूपच येतोय, ऐक. आम्ही कशाला जायचो पोलिसात. आम्हाला त्यांचं नाव नाही माहीत, गाव नाही माहीत, आणि उपयोग काय झंझट गळ्यात घेऊन. किती वेळ झाला ते दिसेनायसे होऊन. सावंत म्हणतात, असतील 2.5-3 तास. चला आपण किनाऱ्यावर जाऊन बघू, असं सावंत म्हणतात. हां त्यांच्या कपाळावर असंख्य आठ्या आहेत. सकाळी उठल्यावर आपण कोणाचं तोंड पाहिलं होतं त्यांना आठवत नाही. तरी एका विचारावर ते ठाम आहेत की आंधळ्यांना कोणाचं तोंड पाहावं लागत नाही. हे किती चांगलं आहे, कौमुदी म्हणाली. आता गणपत भोईरच्या रिक्षातून ते तिघे किनाऱ्याच्या दिशेने निघाले आहेत. हां पाऊस भन्नाट कोसळतोय. आभाळ काळवंडलंय. मिट्ट अंधार पडलाय. तो मॅनेजर सावंतांना दिसतोय. या अंधारात ते आंधळे काय करतायत कुणास ठाऊक, असं सावंत भोईर रिक्षेवाल्याला सांगतात. ते ऐकून सिद्धार्थाला हसू फुटतं. त्याचं हसू ऐकून सावंत जीभ चावतात. आणि तेव्हाच वीज कोसळती. कौमुदी, हे वीज कशाला. अरुणी विचारतो. लक्ष देऊन बघ, कौमुदी म्हणते. आणि दूर कुठेतरी वीज कोसळल्याचा आवाज येतो. माय गॉड, अरुणी म्हणतो. आर यू द लेडी और द लेडी विच हू कॅन सी फोर्थ अँड बॅक. हे शेक्सपियर, कौमुदी म्हणाली. नो. मग पो चॅट.
आरुणी, माझ्याच वयी होत्या त्या. तुला चक्क 20 दिसते तशा मला त्या ओळीत दिसल्या. हे तू फार फाट्या फोडतोस रे मध्ये मध्ये, कौमुदी म्हणाली. ते बघ, ते पोचले सुद्धा किनाऱ्यावर. तिथे तो घोडागाडीवाला जाफर सुद्धा भेटला त्यांना. जाफर? यस, जाफर घोडेवाला. तर सावंतांनी जाफर आणि भोईर दोघांना धारेवर धरले. सावंतांचं म्हणणं होतं की त्यांनी ताबडतोब पोलिसात तक्रार नोंदवणं आवश्यक होतं. सावंत ताड एकटेच पोलीस चौकीच्या दिशेने निघालेत. जाफर, भोईर, सिद्धार्थ, निशा एकमेकांशी बोलत पाठीस थांबलेत. पोलिसात जाणं योग्य आहे की नाही याबद्दल त्या चौघांनाही खात्री नाही आहे. चौघांनाही? नॅचरली, कौमुदी म्हणाली. जाफर आणि भोईरला भीती वाटते की पोलीस त्या दोघांना जबाबदार धरतील, आणि निशा आणि सिद्धार्थाला आपापल्या घरी कळलं तर काय याची काळजी. नॅपच्या शिबिराची थाप चांगलं येणार म्हणून सिद्धार्थ अस्वस्थ झालाय. कौमुदीची कॉमेंट्री ऐकून त्याही परिस्थितीत अरुणीला हसू फुटलं. ती बघ, सुसाट वाऱ्याने सावंतांची छत्री उलटी झाली. ती सरळच होत नाहीये. ते पार वैतागलेत. पाठी राहिलेल्या चौघांना ओरडतायत. तो आरडाओरडा ऐकून पोलीस चौकीच्या लाकडी बूथचा बंद दरवाजा किलकिला झालाय. एक डोळा आणि अर्धी मिशी दाराबाहेर काढून हवालदार त्या 5 जणांकडे संशयाने बघतोय. हवालदाराच्या नजरेने बांधल्याप्रमाणे 5 जण हळूहळू चौकीकडे येतात. क्या हुआ जाफर, इतने बारिश में क्या झमेला है ये, असं हवालदार मानकामे विचारतात. कौमुदी म्हणाली, झमेला काय का मानकामे साहब, थोडी मामूलीच सिरियस बात है. आरुणी, काय झालं सावंतसाहेब? काय नाही हो, यांचे 2 मित्र किल्ला बघायला गेले होते. येताना होडीतून येत होते. सोबत म्हणे घोडके गाईड होता. तो होडी खेचत होता. एकाएकी मोठी लाट आली, वीज कोसळली. होडीतली माणसं, घोडके गाईड सगळे दिसेनायसे झाले. आरुणी, मी त्यांना सांगत होतो साहेब की किल्ल्यात जाऊ नका आज. आईला भोसडीचं पर्यटन म्हणजे पोलिसांना त्रास. कालपासून झेंडा लावलाय. कोयानं सुद्धा पाण्यात जायला मनाई केली आणि पोरं किल्ला बघायला जातात. आम्ही लावलेले झेंडे बुरड्यांना दिसत नाहीत. त्यांना नसणार दिसले साहेब. दोघे पण आंधळे होते साहेब. अरे किल्ला बघायला गेले होते म्हणला ना तुम्ही? हां, किल्ला बघायलाच गेले होते, पण दोघेही आंधळे होते, असं सावंत म्हणले. आणि मानकामे डोळे फाडून निशा आणि सिद्धार्थकडे पाहत राहिलेत. हे पण आंधळेत, असं मानकाम्यांनी सावंतांना विचारलंय. आणि सावंत मान डोलावतात. पुढे काय करायचं असा 4ही डोळसांना प्रश्न पडलाय. अरुणी म्हणाला, आम्हाला तक्रार नोंदवायची नाही आहे, असं सिद्धार्थ म्हणाला. इथं नोंदवतंय कोण तक्रार आत्ता, असं मानकामे म्हणतात. अहो, एक सुक्का कागद नाही चौकीत, आणि तक्रार नोंदवून उपयोग काय? इतर वेळी कोणी वाहून गेला की आम्ही कोणाच धाडतो रेस्क्यूला, पण या वादळात कोण जाणार? हे सिद्धार्थ काय विचारतोय बघ. काय? एखादं हेलिकॉप्टर वगैरे नाही का पेट्रोलिंगचं? अरुणीला हसूच फुटलं. मानकामेच्या आकडेवाज मिशा खालीच लोंबकळले असणार. अरुणी म्हणाला, तो म्हणणार, भेंचोरी अमेरिका वाटली काय तुम्हाला? हेलिकॉप्टर काय एक चॅप्टर बोट नाही ते रेस्क्यूला. वॉश-10Cची कंप्लेंट तेवढी इथं नोंदवायची. मग आम्ही मेन ठाण्याला सांगणार. मग ठाणं मुंबई कंट्रोल रूमला कळवणार. मग कंट्रोल रूम कोस्टगार्डच्या रेस्क्यूवाल्यांना कळवणार. मग ते हेलिकॉप्टर बोट काहीतरी पाठवणार. पण या हवेत ते पण शक्य नाही. TV बघताय, रेडिओ ऐकताय, पाऊस इथेच नाही अख्ख्या महाराष्ट्रात पडतोय. गोवा रोड बंद आहे, ठाणा मुंबई बंद आहे, रेल्वे बंद आहे, एअरपोर्ट बंद आहे, टेलिफोन बंद आहे, मोबाईल बंद आहे. जागोजागी दरडी कोसळली आहेत, गावं बुडाली आहेत, रस्ते तुंबलेत. भर शहरात बुडणाऱ्या माणसांना मदत मिळू शकत नाही. तीचभर होडक्यातून भर समुद्रात गेलेल्या 2 मूर्ख आंधळ्यांना वाचवायला कोण काय करू शकणार? अरुणी बोलून थांबला. त्याचे डोळे विस्फारले होते, ओठ विलगले होते. जणू त्याला सत्य दिसत होतं. तो सांगत होता ते सत्य होतं. तू खोटं बोलतोयस, कौमुदी हतबलपणे म्हणाली. मला जे दिसलं ते सांगितलं मी, अरुणी म्हणाला.
त्या क्षणी वीज कडाडली. कांठाया बसून पुरात धडकी भरवत, समुद्र चिरत, आसमंत फाडत परत एकदा दोघांनी एकमेकाला घट्ट धरलं. परत एकदा होडकं वाऱ्यावरल्या पाचोळ्यागत भेलकांडत भिरभिरलं. त्या नव्या झंझावाताशी शरीराने एकसंधता साधण्याचा प्रयत्न करत अरुणी म्हणाला, सिद्धार्थ काय, निशा काय, कोणी काही करू शकणार नाही त्या परिस्थितीत. या परिस्थितीत या देशात माणसं एकच करू शकतात, वाट बघायची, मृतदेह सापडायची. तेही सापडतील याची शाश्वती नाही. ते सापडले तरी खूप झालं. समुद्र आहे म्हणून तेवढी तरी आशा. वाहून नेतो बापडा मेलेल्यांना सुद्धा किनाऱ्याशी. काही वेळ दोघंही गप्प राहिले. मग कौमुदी म्हणाली, एवढं रौद्र पाहिल्यावर सुद्धा आपण अजून जिवंत असलो तर यानंतर हा समुद्र आपल्याला मारेल असं वाटत नाही मला वाटतं ही फक्त सुरुवात आहे. अरुणी म्हणाली, समुद्र माणसाला पटकन मारत नाही, लाटांवर खेळवतो. तो मैत्री करतो. एखाद्या योद्ध्याने स्वतःचा प्रतिस्पर्धी तयार करावा तसा प्रेमाने तयार करतो भिडू, आणि मग येतो अंगावर बुडवायला. हे उगाच घाबरवतोयस तुम्हाला, कौमुदी म्हणाली. नाही, मेलव्हिलचं वाक्य सांगितलं मी तुला. अशी खूप वाक्य कोटेशन्स माहिती आहेत मला. माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना सांगितलेली, माझ्या वडिलांनी मला सांगितलेली. इट्स फनी कौमुदी, पण माझ्या आजोबांना समुद्राचं वेड नसतं तर आपण दोघं पहिल्या लाटेतच बुडून मेलो असतो. माझे आजोबा, त्यांना नेव्हीत जायचं होतं, पण तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं आणि आजोबांवर चळवळीचा शिक्का होता. त्यामुळे त्यांना नेव्हीत प्रवेश मिळाला नाही. त्यांनी माझ्या वडिलांना शाळेपासूनच नेव्हीत घालायचं याच दृष्टीने तयार केलं. पण वडील 11वीत असताना आजोबा स्वर्गवासी झाले आणि वडिलांवर कुटुंबाची जबाबदारी पडली. वडील नेव्हीत जाऊ शकले नाहीत. पण आजोबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. मी चालायला लागण्याआधी त्यांनी मला पोहायला शिकवलं. समजायला लागल्यापासून समुद्राच्या कथा सांगितल्या. मला नौकानयन, बॉक्सिंग, फुटबॉल शिकता यावं म्हणून महागड्या शाळेत घातलं. 12वी नंतर मी नेव्हीत जायचं हे त्यांनी नक्की ठरवलं होतं. माझाही तोच हट्ट होता. पण 12वीतच एकाएकी माझा एक डोळा अधू झाला. तपासणी केल्यावर दोन्ही डोळ्यातले रेटिना दुर्बल असल्याचं लक्षात आलं आणि आजोबांचं नेव्हीचं स्वप्न 3ऱ्या पिढीतही पूर्ण होऊ शकलं नाही. पण आजोबांच्या स्वप्नामुळेच मी या आजच्या खेळासाठी तयार झालो. जर ते वल्ल असतं आणि मला डोळे असते तर तुझ्या ओढणीचं शीड उभारून आपण आत्तापर्यंत किनाऱ्याशी पोचलो सुद्धा असतो. जर मला डोळे असते तर आभाळातल्या ताऱ्यांवरून मी तुला दिशा दाखवू शकलो असतो. पण आता फक्त तरणं, न बुडता तरंगणं एवढंच आपल्या दैवाने आपल्या हातात ठेवलंय. तू या वादळाला रौद्र म्हणतेस कौमुदी, पण अंधत्व अधिक रौद्र वाटतं मला. वीज लखलखत जाळते, लाट गरजत भिरकावते. अंधत्व सुन्न शांत गिळतं द्रष्ट्याला आणि त्याच्या दृश्य जगाला पण. माणसातली आग पूर्ण जाळून माणसाला राख करणारे रौद्र आहे हे अंधत्व. दृष्टीहीन, डोळे ताणत मिटत दोघे काही क्षण एकमेकांना चाचपडत पाहत राहिले. पाऊस, वारा, लाटा त्यांना झोडपतच होतं, पण त्या क्षणी त्या दोघांना भान होतं फक्त एकमेकांचं. आपण हतबल व्हायचं नाही, आपणच उभारी द्यायची कौमुदीला असं ठरवता ठरवता अरुणी परत एकदा हळवा झाला होता. त्याला ते समजतही होतं, पण त्यांनी कौमुदीपेक्षा अधिक जग पाहिलं होतं. सत्य त्याला माहीत होतं आणि ते तो नाकारू शकत नव्हता. तुला सत्य अजून समजलेलंच नाहीये, कौमुदी म्हणाली. माझ्यासारखा जन्मांधळा असतास ना तर तुला एवढं कौतुक नसतं वाटलं डोळे असण्याचं.
अरे दिवसाचा अर्धा वेळच प्रकाश असतो जगात, अर्धा वेळ अंधार असतो. डोळस माणसं फक्त अर्धा दिवस पाहू शकतात, अंधाऱ्यानं 24 तास दिसतं. मी लहान असल्यापासून घरातलं काही हरवलं की सर्वप्रथम सारे मला विचारायचे, कारण त्यांना जी गोष्ट दिसत नसायची ती मला दिसलेली असायची. मी कधी डोळ्यांनी पाहिलेलं नाही आरू, पण मला कायम वाटतं माणसाला फसवायला देवाने डोळे दिले असावेत. इंद्रधनुष्य, मृगजल, सौंदर्य अशा सगळ्या भ्रामक कल्पना डोळे नसते तर अस्तित्वातच येऊ शकल्या नसत्या. रामायण महाभारतातली कितीतरी युद्ध टळली असती, सत्याची ओळख माणसाला अधिक लवकर झाली असती. आंधळ्यांची नजर फसू शकत नाही, अधू होऊ शकत नाही, हरवू शकत नाही. तू ऐकायचा प्रयत्न कर आरू, ऐकायचा, स्पर्शायचा, जाणायचा प्रयत्न कर. डोळ्यांची गरजही भासणार नाही तुला. बघायचा प्रयत्न नको करूस. तू तू काय करतोस आरू, इंग्रजी शिकणाऱ्या मराठी मुलासारखं करतोस. म्हणजे इंग्रजीत बोलायचं वाक्य आधी मराठीत बांधावं तसं तू इतर इंद्रियांनी करून दिलेली जाणीव प्रथम डोळ्यांनी बघायचा प्रयत्न करतोस. त्यांनी तुझा गोंधळ होतो. नाकाला गंध जाणवला ना की तू तो डोळ्यांनी पाहायचा प्रयत्न करतोस. दिसला नाहीस की चिडतोस. तो डोळ्यांनी पाहू नकोस, मनाने पहा. मग जग कसं किती सोपं होईल बघ. आत्ता ट्राय नाव मी शिकवते तुला. बघ, तू आभाळातले तारे बघू शकशील, तू किनारा पाहू शकशील, फक्त मनाने पाहायला लाग. दृष्टी हा शब्द विसरून जा, डोळे विसरून जा. तुला फक्त कान, नाक, त्वचा आणि मन आहे, त्यांच्यावर एकाग्र हो. लिसन, स्मेल अँड फील. ऐक, वास घे, संवेदना जाणण्याचा प्रयत्न कर. जाणवतंय तुला काही? बोलता बोलता कौमुदी उत्तेजित झाली, जवळजवळ उठून उभी राहिली. आपण उभं राहिलो हे जाणून पटकन बसली. वारा कमी झालाय आरू. अरे वारा कितीतरी कमी झालाय. लाटा पण मंदावल्यात. आरू, तुला ऐकू येते? एखाद्या कारखान्यासारखा आवाज, मंद, दूर पण निश्चित. किनारा वेगाने जवळ येतोय, आपण किनाऱ्याजवळ येतोय. उद्दीपित होऊन कौमुदी आता जवळजवळ ओरडत होती. मला कसलाच आवाज येत नाही, अरुणी वैतागून म्हणाला. नीट ऐक ना. अरे बघ, आवाज वाढतोय, कारखान्यासारखा आहे, अनेक मशीन्स. धुराचा वास नाही येते तुला वाऱ्याबरोबर? कौमुदी ओरडली. पाण्याच्या खोलीचा अंदाज घेण्यासाठी अरुणींनी होडक्याच्या काठावरून वाकून हात खाली पाण्यात घातला. त्यालाही काहीतरी जाणवलं. ती यांत्रिक गुणगुण वाऱ्याबरोबर येत होती, पण वारा ज्या दिशेकडून वाहतोय त्या दिशेला किनारा असणं अशक्य होतं. हा आवाज किनाऱ्यावरून येत नव्हता. कौमुदी, तो ओरडला. जहाज, कौमुदी, जहाज येतंय, प्रचंड मोठं जहाज. जहाजाने वारा अडलाय. ओरड कौमुदी, हेल्प हेल्प हेल्प. त्याला जहाज दिसलं, उंच, पर्वता एवढं उंच, काळ कभिन्न. जहाजाची नाळ दिसली त्याला, नाळेवरची पांढरी अक्षर सुद्धा दिसली. वेगाने त्यांच्या दिशेने येत होती ती नाळ, अक्षर, जहाजाची भिंत. हेल्प, कौमुदी किंचाळली. नाळेसमोरचं पाणी कापत, तुडवत, उडवत उद्दाम नाळ पुढे सरकत होती. फुटणारं पाणी लाट बनवून नाळे पुढे धावत होतं. पर्वतप्राय नाळेपुढे ती लाट यक्कश्चित भासत होती आणि लाटेसमोर ते होडकं असहाय्य दिसत होतं. ती लाट, ती नाळ पाहून अरुणी उठून उभा राहिला. दोन्ही हात पुढे करून जहाज दूर लोटायला सरसावलं.
होडक्याचा काठ घट्ट धरून कौमुदी किंचाळत होती. प्रथम लाटेने होडकं ठोकरलं, उडवलं, मग नाळ होडक्यावर आदळली. दोन्ही हातांनी आरुणी जहाज लोटत राहिला. काय होतं त्याला कळत नव्हतं. ज्वालामुखीचा उद्रेक व्हावा त्याप्रमाणे सारं जग तुटत फुटत होतं, उसळत गरजत होतं. त्याचे हात सोलटत फाडत गुलाबी भिंताड पुढे पुढे सरकत होतं. चोहो बाजूनी फेस उसळत होता, आसमंत आक्रोशत होतं. तो कौमुदीला हाकारत होता, पण त्याला स्वतःचा आवाजही ऐकू येत नव्हता. सारं जग गरगरत होतं, गरागरा फिरत होतं. जहाजाची संपूर्ण लांबी त्याला घासत जात होती. काय होतंय हे त्याच्या लक्षात आलं. जहाजाची भिंत संपली की प्रोपेलर येणार होता. जहाजाला वेग देणारा जहाजाचा पंखा जहाजामागे पाणी फेकत गरगरत होता. तो स्वतः, त्याचं होडकं, कौमुदी त्या पंख्याच्या चक्रात खेचले जाणार होते. दोन पुरुष लांबीच्या पात्यांनी त्यांच्या चिरफाया उडणार होत्या. त्या पंख्यापासून लांब जाणं आवश्यक होतं. हातापायाने तो जहाजापासून स्वतःला दूर लोटत राहिला. कौमुदीला हाकारत राहिला. तिचा स्पर्श, तिची मिठी, तिचा नाद, तिचा गंध शोधत राहिला. कधीतरी सारी धडपड संपली. पाण्याने त्याला खोल खाली खेचलं. दोन्ही हातपाय पसरून तो खाली जाणं नाकारत राहिला. पंख्याच्या आघाताची वाट पाहत राहिला. पाण्याखाली घोरत पडलेल्या अजस्त्र राक्षसाप्रमाणे पंख्याचा, इंजिनचा फुटणाऱ्या फेसाचा आवाज त्याच्या कानात घुमत राहिला. सवयीने त्याने श्वास कोंडला होता, पण आता छाती फुटायला आली. आता जगणं अशक्य होतं. प्रोपेलरचा पंखा नाही तर सागराचं खारं पाणी त्याला चिरडून मारणार होतं. तो मरायला तयार झाला. तो श्वास सोडायला तयार झाला आणि त्याला शांतता जाणवली. मग फेस जाणवला, त्याला वेग जाणवला. समुद्राने वेगाने त्याला वरती लोटलं. त्याच्या चेहऱ्याला वाऱ्याचा स्पर्श जाणवला. त्याच्या उघड्या डोळ्यांना आभाळातले तारे जाणवले. स्वच्छ हवेचा खोल श्वास त्याने उरात भरून घेतला. त्यांनी चोहो बाजूनं पाहिलं. त्याला दूर जाणारं जहाजाचं पाठलं टोक दिसलं. पाठला दिवा दिसला. त्याचा स्वतःवर विश्वास बसेना. तो पाहू शकत होता. त्याने डोळे मिटले. त्यांनी डोळे परत उघडले. त्याला फक्त अंधार दिसला. त्यांनी आभाळात पाहिलं. काही क्षणांपूर्वी त्याला तिथे तारे दिसले होते. आता तिथेही अंधार होता. त्याने स्वतःचे हात डोळ्यासमोर धरले. हाताने समुद्राचं पाणी उडवलं. त्याने डोळे फाडून पाहिलं. त्याला काहीही दिसत नव्हतं. पण मग त्याला दिसलेली जहाजाची नाळ, नाळेपुढे धावणारी फेसाळती लाट, ती शुभ्र अक्षरं, अंगावर येणारं जहाजाचं भिंताड, त्याला स्पष्ट दिसलं होतं. आभाळातले तारे सुद्धा. त्याने डोळे घट्ट मिटले, परत उघडले. डोळ्यासमोरचा अंधार अभंग होता. त्याला आठवलं, इंग्रजी शिकणाऱ्या मराठी मुलासारखं करतोस तू. आधी मराठीत विचार करायचा, त्याचं इंग्रजीत भाषांतर करायचं. तसं इंद्रियांनी करून दिलेली जाणीव तू डोळ्यांनी बघायचा प्रयत्न करतोस. दिसलं नाही की चिडतोस. तू डोळ्यांनी पाहणं सोडून दे, मनाने पाहण्याचा प्रयत्न कर. तुला फक्त कान, नाक, त्वचा, मन आहे. त्यावर एकाग्र हो. तुला दिसेल, स्पष्ट दिसेल.
आणि त्याला स्पष्ट दिसलं होतं. कौमुदी, कौमुदी, त्यांनी हाकारलं. तिला सांगायला तो उतावीळ झाला होता. त्यांनी जहाज पाहिलं, त्यांनी लाट पाहिली, त्यांनी आभाळ पाहिलं, हे तिला सांगायचं होतं. कौमुदी, तो ओरडला. मग त्याच्या लक्षात आलं की तो होडक्यात नाहीये, तो पाण्यात तरंगतोय, पोहतोय. म्हणजे तो होडक्याबाहेर फेकला गेला होता.